पावसाळा सुरू झाला की चटपटीत खायचा मूड होतो आणि असंच काहीतरी मी घेऊन आली अशी ही भेळ आहे. मक्यांच्या दाण्यापासून बनलेली आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि चटपटीत आहे, ज्याचा टेस्ट तुम्ही विसरणारच नाही. अगदी मस्त, अगदी काहीतरी वेगळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तरच तुम्हाला कळेल किती सुंदर आणि किती टेस्टी बनली ती. ट्राय करा, रेसिपी नक्कीच आवडेल. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण बनवतोय मक्याची अशी म्हणू शकता मक्याची भेळ. इथे बघू शकता अर्धी वाटी म्हणजे एका मक्याच्या कणसाचे दाणे आहेत ते मी काय केलेत शिजवून घेतलेले आहेत. शिजवून कसे घ्यायचे, पातेल्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं जास्त, त्यात मीठ टाकायचं आणि शिजवून असे म्हणजे बॉईल करून घ्यायचे. 10 मिनिटं चांगले शिजवून घेतलेले आहेत आणि शिजलेले आहेत. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर हे आपले मके आहेत, शिजलेले आहेत. त्याच्यात आपल्याला भेळ बनवतोय आणि तीही अशी चटपटीत स्वादवाली. तर याच्यामध्ये मी घालते, इथे बघू शकता काकडीचे काप केलेले आहेत आणि टमॅटर, 2 टमॅटर मस्त स्वच्छ कट करून त्यातल्या बिये का जेवढं होईल तेवढ्या काढून आणि काकडी कट करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालतोय. आणि तिखटासाठी बोलाल तर इथे मी 3 हिरव्या मिरच्या एकदम तिखटवाल्या आहेत, त्यामुळे 3च घेतलेल्या आहेत. अगदी लहान अगदी बारीक जेवढ्या करून घेतल्या तेवढ्या करून घेतल्यात आणि खूप सारी कोथिंबीर असं घालून घ्यायचं आहे. अजून तुम्हाला जर तिखट हवं असेल, जर मिरची काढत असाल तुम्ही, तर थोडंसं आपण लाल तिखट ही इथे घालतोय. चटपटीत स्वाद हवाय तर इथे मी काय करते, आमचूर पावडर घालते. तुम्ही इथे चाट मसालाही वापरू शकता. मी इथे अर्धा चम्मच घातलाय. मीठ मी घातलेलं होतं तरीही मी आणखी टेस्टसाठी घालते. बघू शकता अर्धा चम्मचच्या थोडंसं वरती, म्हणजे चवीनुसार घाला तुम्ही तुमच्या. मी माझ्या चवीनुसार कमी जास्त करते आहे. तर इथे मी अर्धा चम्मचचा वापर केलेला आहे. तिखटानुसार मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत, 2 का 3. आणि इथे घालते मी रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर आहे ही. इथे मी माझा व्हिडिओ थोडा स्किप झाला, पण मी याच्यामध्ये चटपटीतपणा येण्यासाठी काय केलं, 1 बटाटा घातलेला आहे स्मॅश करून, म्हणजे शिजवलेला बटाटा, उकडलेला बटाटा स्मॅश करून घातला आणि 1 कांदा बारीक करून घातला. व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळे तो त्याच्यामधून भाग गेला, पण मी तुम्हाला असं सांगते की एवढा मस्त असा हा मक्यांची आपली ही भेळ एवढी सुंदर बनते आणि खूप हेल्दी आहे, कारण ही बनली गेली आहे अशी मस्त स्पायसी आणि चटपटीत. मी अजून थोडंसं लिंबू आहे ते पूर्ण घालते आणि याच्यामध्ये आपण घातलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस, जो अगदी मस्त, अगदी टेस्ट बोलाल ना बॅलन्स करते. खूप सुंदर झाली. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि मस्त अशी एन्जॉय करा. आता पावसाचा सीझन आहे, मके मिळतात. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि खूप सारा एन्जॉय करा.